दौरा नाही म्हणणार, पण मराठवाड्याची भेट घेतली, शेतकऱ्यांची भेट घेतली. कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, आजपर्यंत काय आसमानी संकट आलेलं नाही अशातला भाग नाही, आपत्ती आलेली नाही अशातला भाग नाही, परंतु यावेळेची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे. जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे. आणि मी तुमच्याशी आता बोलतोय, याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास, आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेलेली आहेत. जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं, वह्या, पुस्तकं, एका अर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे. आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे. आपल्याला आठवत असेल, आता साधारणतः 1 वर्ष होत आलं किंवा होईल, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं, सोयाबीन वगैरे पीक होतं, कापूस होता, पण आत्ताच सरकार तेव्हा होतं आणि हमी भाव देत नव्हते. हमी भाव खूप कमी देत होतं, म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता. दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं. पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल, त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती, त्याचा वास येत होता. शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरभर चिखल आणि त्याच्यावरती पाणी होतं. शेतकरी धाय मोकलून रडत होते. आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे, शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले, आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते. आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे. जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे. याचं कारण, एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो. मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे. आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात, तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे. वरचं पीक तर गेलं, जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे. ही जमीन सावरायची झाली, परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान 3 ते 5 वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी मदत किती होते, 7-8 हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल. पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः 6-7 हजार रुपये एकराला खर्च येणार आहे. आता साफसूफ करायला साफसूफ करायला म्हणतोय. त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसण्यायोग्य करायची. याला खूप मेहनत लागणार, पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल. पण 2-3 वर्षही याच्यात जात असल्यानंतर आता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा? ज्या विद्यार्थ्यांची, ज्या मुलाबाळांची पुस्तकं वह्या वाहून गेलेली आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी, कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचनात आलेलं नाही. तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तर सोडा, त्यांच्या मुलाची जी काही वह्या पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे. आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं. ती बातमी आपणही वाचली असाल, आपल्याच माध्यमातून
आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली, वाचली. 31 वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली. 31 वर्षाचं पोर आणि त्याला जेमतेम 15 दिवसाचा बाळ. एक मोठी ती अ, अ, आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली, तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं. हा करता करविता पोरगा, डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं. त्यांना विचारलं मी कर्ज किती, तर 2 लाखाचं कर्ज. आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे, भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल, पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या 2-3 वर्षातली जवळपास 14,000 कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. अजूनही पोहोचलेली नाहीये. त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली. त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं, आम्ही पंचांग काढून नाही बसलो. जे आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल, मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं. याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले. मग ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सतत धार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे. ती 14,000 कोटी, 13,000 काय 800 काहीतरी कोटी, म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याच बरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत. याला म्हणतात सरकार. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाब पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली. अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये. पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत, तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने, डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे. डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये. परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या. कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोरच्या, चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा. कसला प्रस्ताव? समोर दिसतंय तुमच्या, आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीयेत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी 10,000 रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडे टाकलेले आहेत. 75 लाख महिला. म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघाला? बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली? आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की 5-7 वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास 1.25 लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही. बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं, तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटीसी